नमस्कार दर्शक हो, नवप्रवाह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। पाऊस पाण्याच्या अपडेटमध्ये आज आपण आहोत कोल्हापुरातील पंचगंगा नदी परिसरामध्ये आणि या ठिकाणी आजची परिस्थिती तुम्ही पाहू शकताय। किती मोठ्या प्रमाणावर पंचगंगा नदीचं पाणी हे आपल्याला बाहेर पडल्याला इथं पाहायला मिळते। कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने जिल्ह्यातील सर्वच नद्यांना आता पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। तर ही दृश्य तुम्ही पाहू शकता, ही दृश्य आहेत कोल्हापुरातील पंचगंगा नदी परिसरातील आणि नदी ही पूर्णपणे पात्राबाहेर पडल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळते। एकंदरीत जर पाहायला गेले तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या घाटमाथ्यावर असून दे, कोल्हापूर जिल्ह्यातल्या दुर्गम भागामध्ये असून दे, डोंगर माथ्यावर मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळत असल्यामुळे सर्वच नद्या या दुथडी वाहू लागल्याचं आपल्याला चित्र इथं जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते। तर एकंदरीत जर पाहायला गेलं तर जिल्ह्यातील आत्तापर्यंत 44 बंधारे हे आता पाण्याखाली गेलेले आहेत आणि त्यानंतर बहुतांश जे मार्ग आहेत, जे बंधाऱ्याकडचे मार्ग आहेत ते बंद झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। गेल्या आठवडाभरापासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे। तुम्ही पाहू शकता तर पंचगंगा नदीवरील 44 बंधाऱ्यांपैकी प्रामुख्याने रोई असून दे, हातकणंगले असून दे, राजाराम, शिंगणापूर, त्याचबरोबर कासारी नदीवरील, भोगावती नदीवरील सर्वच नद्यांवरील बंधारे हे आता पाण्याखाली गेलेले आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी, गगनबावडा, आजरा, चंदगड, शाहूवाडी या परिसरामध्ये अतिवृष्टी होत असल्यानं त्या ठिकाणची देखील आता नद्यांना पूर आलेला आहे, शेती पाण्याखाली गेलेली आहे। अशी परिस्थिती तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील इथं पाहू शकताय। आता ही जी ताजी दृश्य तुम्ही बघताय, ही दृश्य आहेत कुठली? पंचगंगा नदी घाट परिसरातील। पंचगंगा नदीचा घाट परिसर आहे तो तुम्ही इथे पाहू शकताय आणि या ठिकाणी जी सर्व मंदिरे पाण्याखाली गेली, पाणी हळूहळू हे रहिवाशी जो एरिया आहे पंचगंगेचा रहिवाशी एरिया आहे, उत्तरेश्वर पेठेकडची बाजू आहे, गायकवाड वाडा आहे, या ठिकाणी हे पाणी आपल्याला आता हळूहळू शिरताना आपल्याला इथं पाहायला मिळते। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आज कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे, त्यामुळं पाऊस हा संततधारपणे कोसळतच राहणार आहे। दुसरीकडे तुम्ही ही दृश्य पाहू शकताय, जी आपल्या स्क्रीनवर दिसत आहेत ती दृश्य आहेत प्रयाग चिखली, ज्या ठिकाणी पंचगंगेचा उगम होतो त्या प्रयाग चिखली परिसरातील आणि प्रयाग चिखली परिसरामध्ये ही दृश्य तुम्ही पाहू शकताय, ज्या ठिकाणी कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती आणि धामणी नद्यांचा संगम होतो आणि तिथूनच पंचगंगेला सुरुवात होती आणि या परिसरातील ही दृश्य तुम्ही पाहू शकता किती मोठ्या प्रमाणावर इथं पाणी साचले। या ठिकाणचे जे प्रसिद्ध दत्त मंदिर आहे हे देखील पाण्याखाली गेले आणि बाजूची शेती देखील आता तुम्हाला पाण्याखाली गेले असं इथं दिसत आहे। पावसाचा जोर असाच कायम राहिला तर पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केले, नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केले। याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये NDRFचं पथक देखील दाखल झालेलं आहे। संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेता NDRFचं पथक तैनात झाले। KDRF जी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग आहे तो देखील आता सज्ज झालेला आहे। तुम्हाला माहिती आहे लगातार 4 ते 5 दिवस झालं पाऊस पडत आहे। NDRFचे पथक हे 1 तारखेला जिथं डिप्लॉय झालं होतं, त्याच्यानंतर आता 2 दिवसापूर्वी आम्ही बाजार भोगाव येथे ट्रेनिंग पण केलेलं आहे, तसेच तिथल्या लोकांना पण अवेअरनेस प्रोग्राम पण चालवलेला आहे। पावसाचा जोर वाढल्यामुळे पाणी वाढत आहे नदीचे, आत्ता सध्या 33 फूट आहे आणि जसे जवळच्या इलाक्यात एरिया आहे तो जो म्हणजे फ्लडेड होऊ शकतो, तिथं आमची पाहणी चालू आहे आमच्या टीमसोबत, किंवा कुठंपर्यंत पाणी जाऊ शकतं आणि तिथे आसपास एरिया कोणतं कसा रूट असू शकतो पोहोचण्याचा, ते तेवढे पाणी चालू आहे आमच्याकडे NDRFचं एक पथक आहे कोल्हापूरमध्ये, त्यात 30 जवान आहेत आणि सर्व इक्विपमेंट सहित आम्ही इथं एस्टॅब्लिश झालो आहोत। संभाव्य परिस्थिती पाहता, क्लायमेट पाहता पावसाचं काय एकंदरीत असं IMDच्या अनुसार आता सध्या म्हणजे 7 तारखेपर्यंत पावसाची संभाव्यता सांगितली होती, पण आता इथून पुढे काय IMDचं जे येईल त्याच्यावर पाहू आपण। नदीकडच्या गावांना हेच आव्हान आहे की जसे पाण्याचं लेवल वाढते तर त्यांनी आपलं म्हणजे इव्हॅक्युएट व्हावं तिथनं, आणि नाहीतर आम्ही आहोत त्यांना इव्हॅक्युएट करायला, आम्ही त्यांच्यासाठी तत्पर आहोत तिथे। अशाच पावसाच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या नवप्रवाह मराठीशी कनेक्ट राहा। तोपर्यंत लाईक, शेअर आणि Instagram, Facebookला फॉलो करायला मात्र विसरू नका।